नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर एक एक ग्लास कोमट पाण्यामध्ये ही 1 चम्मच पावडर टाका। ही जादुई पावडर आहे आणि याचा चमत्कार पहा आणि वर्षभर निरोगी राहा। तुमचे केस गळत असेल किंवा तुमची स्किन निस्तेज झाली असेल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुमचं पोट साफ होत नसेल, तर सगळ्यासाठी रामबाण असं हे पेय आहे। तर चला हे कसं बनवलं आहे तर पाहूया। याकरिता 1 किलो आवळे घेतलेले आहे मी। असे आवळ्याला डाग असतात, याला काही होत नाही, हे झाडांचे डाग आहेत। तर आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि किसणीने किसून घ्यायचे। जाड किसणीने किसायचे आहे। खूप छान असे भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयरन असलेले हे पावडर आहे। आणि आवळा तर अमृत फळ आहेच, तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे। आणि याआधी मी आवळ्याची बरीचशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर आवळा किसून झालेला आहे। 1 किलो आवळ्यासाठी इथे मी 2 बीट घेतलेले आहे। बीटसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे आणि त्याची सालं काढून किसून घ्यायचे। बीट आणि आवळा हा किसून झालेला आहे। तर यामध्ये आता मसाले घालूया आपण। त्याकरिता मी पॅन गॅसवर ठेवलं। पॅन थोडं गरम झालं की 1 वाटी जिरे छोट्या वाटीने, जिरे थोडे परतून घ्यायचे। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी ओवा घालायचा आणि थोडीशी 1 चम्मच काळी मिरी। सगळे जिन्नस छान मंद आचेवरती परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे म्हणजे छान। आणि थंड करून मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याची पावडर करून घ्यायची। आणि ही पावडर यामध्ये मिक्स करूया आणि संपूर्ण बीट आणि आवळ्याचा किस पावडर मिक्स करून घ्यायचा आहे। 1 चम्मच काळं मीठ आणि 1 चम्मच संदेव मीठ इथे मी घातलेलं आहे। त्या ठिकाणी तुम्ही साधं मीठसुद्धा घालू शकता। छान संपूर्ण मिक्स करून घ्यायचं। आवळा हा अमृत फळ आहे आपल्या पृथ्वीवरचा, तर जोपर्यंत आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं आणि नंतर जेव्हा आवळ्याचा सीझन संपतो त्यासाठी असे हे साठवणीचे पदार्थ करून ठेवायचे। तर संपूर्ण आवळा आणि बीट एकत्र झालेला आहे। मसाले पण छान मिक्स झालेले आहे। आता पसरट भांड्यामध्ये, परातीमध्ये किंवा ताटांमध्ये अशा प्रकारे संपूर्ण पावडर संपूर्ण किस हा टाकायचा आणि कळकळीत उन्हामध्ये 3 दिवस आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहे। एवढा किस मी 4 ताटांमध्ये पसरवलेला आहे किंवा प्लास्टिकवर सुद्धा तुम्ही पसरवू शकता आणि उन्हामध्ये ठेवू शकता। 3 दिवस याला वाळवून घेतलं मी आणि हे पहा वाळून हे असं झालेलं आहे। हे असंही तुम्ही बरणीमध्ये ठेवून मुखवास म्हणून याचा उपयोग करू शकता। असंही तुम्ही खाऊ शकता। मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची पावडर करून घ्यायची आहे। हे पावडर मी माझ्या मुलासाठी केलेली आहे। त्याचे खूप केस गळत आहे असा त्याचा फोन आला होता, तो नागपूरला असतो। मुलांना कसं फ्रेश आवळे म्हणजे एवढं त्यांना वेळ मिळत नाही, ज्यूस करा आणि घ्या, त्याकरिता मी त्याला ही पावडर करून पाठवण्यासाठी मी ही पावडर केलेली आहे। अशी पावडर छान बारीक अशी पिठी करून घ्यायची आणि काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचं। छान भरणी धुवून उन्हामध्ये ठेवून वाळवून घ्यायची आणि स्वच्छ बरणीमध्ये हे पावडर साठवून स्टोअर करून ठेवायचं। वर्षभरासाठी तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता आणि वर्षभर ही आयुर्वेदिक गुणकारी अशी पावडर त्याचं सरबत करून तुम्ही पिऊ शकता। यात सरबत प्यायचं असेल तर यात थोडी साखर घातली तरी चालेल, नाहीतर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास कोमट पाण्यात आणि रात्री झोपताना पण घ्याल तर सकाळी तुमचं पोट पूर्ण साफ होईल। तर ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, ही पावडर जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा। पाहू शकता 1 कप पाण्यामध्ये इथे मी घातलेली आहे पावडर। छान मस्तपैकी संपूर्ण पावडर ही पाण्यामध्ये विरघळते आणि आरोग्यदायी असं सरबत हे तयार होतं। तर असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरता माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुक पेजला फॉलो करा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा। पाहू शकता किती छान सुरेख असा रंग आलेला आहे। तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।